नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली फर्स्ट टर्म एक्झामिनेशनची म्हणजेच प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी इंग्लिश. प्रश्न पहिला 8 गुणांसाठी. लँग्वेज स्टडीसाठी हे सेक्शन विचारलेले आहे. त्यात विचारलेले सर्व प्रश्न पहा. दोन 2 गुणांसाठी 5 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती सर्व प्रश्न पहा. त्यानंतर बी भाग. दोन गुणांसाठी क्वेश्चन नंबर 2 सेक्शन 1 पॅसेज दिला आहे एक आपल्या टेक्स्टबुक्समधला 10 गुणांसाठी आणि त्यावर आधारित काही कृती आहेत. त्यांची उत्तरंसुद्धा आपल्याला याच पॅसेजमध्ये मिळणार आहेत. बघा, ते अंडरलाईन करून दाखवलेली उत्तरं आहेत. वरच्या गाळल्या जागांचे अंडरलाईन केलेली उत्तर पहा. त्यानंतर A2 मध्ये कंप्लीट द वेब. अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. त्यानंतर बी भाग 10 गुणांसाठी पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा तो पॅसेज, त्यावरची कृती जोडा लावा. त्यानंतर पुढचे प्रश्न. विभाग 3 प्रश्न 3. त्यात आपल्याला एक पोएम दिलेली आहे. पोएट्री विभाग आहे 3 5 गुणांसाठी आणि त्या पोएमच्या आधारे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. कंप्लीट द सेंटेन्स. त्या लाईन कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर बी भाग
द ट्विन्स ही पोएम दिलेली आहे आणि त्या पोएमवर आधारित विचारलेले मुद्दे त्यांचं उत्तर लिहायचं आहे. तिचं टायटल, पोएट, कवी, मध्यवर्ती कल्पना त्या पोएमची, सेंट्रल आयडिया, एक एक गुणांसाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यानंतर विभाग चौथा, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती विचारलेल्या आहेत 10 गुणांसाठी. बघा तो पॅसेज. सर्व प्रश्नांची उत्तरे पॅसेजच्या आधारे लिहिलेली आहेत. त्यानंतर विभाग 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 5, लेटर रायटिंग. विभाग 5, रायटिंग स्किलसाठी 5 गुणांसाठी पहिला ए भाग आहे. कोणतेही एक लेटर लिहा. त्यानंतर बी भाग, डायलॉग रायटिंगसाठी 5 गुणांसाठी. बघा तो काळजीपूर्वक. त्यालाच ऑर ए ड्राफ्टिंग स्पीच. क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी 5 गुणांसाठी. काही मुद्दे दिलेले आहेत कृतीमध्ये, त्यावर आधारित आपण स्पीच तयार करायचं आहे. त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा, ऑरला येतो. बी भाग बघा 5 गुणांसाठी. त्यानंतर शेवटचा विभाग 6वा, स्किल डेव्हलपमेंटच्यावर आधारित 5 गुणांसाठी. ट्रान्सलेशन हा प्रश्न दिलेला आहे आणि त्याचे ABC हे 3 विभाग आहेत. एमध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, त्यांचं मराठीत मिनिंग लिहायचं आहे. बीमध्ये आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत, त्यांचा मराठीत अर्थ. आशावादी, संभाव्य, व्यवस्थापन. डोळे हे शरीराचे नाजूक अवयव आहे. अयशस्वी झाल्यावर पुन्हा प्रयत्न करा. त्यानंतर सीमध्ये म्हण दिलेली आहे, पेरावे तसे उगवेल. आणि हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच संपत्ती. अशा प्रकारे आपण प्रश्न 7वा हा पूर्ण करायचा आहे मराठीत भाषांतर करून. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे इंग्लिश विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन घटक प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.